रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मांडवा सागरी पोलिसांनी अलिबाग तालुक्यातील सारळ येथील एका हाय प्रोफाईल सोसायटीवर छापा टाकून गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध NDPS कायद्यान्वये कारवाई केली आहे। तसेच विसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्यास असलेल्या एका परदेशी महिलेविरुद्ध इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रविवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली। छाप्यादरम्यान काही जण पार्टी करत असल्याचे आढळून आले। त्यापैकी दोघे जण कागदी नळीत भरलेला पदार्थ पेटवून त्याचा धूर ओढत असल्याचे निदर्शनास आले। चौकशी व पंचनामा केल्यानंतर संबंधित पदार्थ गांजा असल्याचे स्पष्ट झाले। कारवाई दरम्यान गांजा भरलेला कागदी नळी, अर्धवट जळालेली नळी आणि लायटर जप्त करण्यात आले। जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे वजन सुमारे 3 ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी दोघांविरुद्ध NDPS कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला। याच कारवाई दरम्यान एका परदेशी महिलेची कागदपत्र तपासण्यात आली। तिचा विसा 12 जून रोजी संपुष्टात आला असूनही ती भारतात वास्तव्यास असल्याचं आढळलं। भारतात राहण्याबाबत समाधानकारक कागदपत्र सादर न केल्यानं तिच्याविरुद्ध इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट 2025 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।